मंडळी, मी प्रमिला तेलंग. आज बुधवार आहे, पाहुणे येणार आहेत, त्यासाठी बघायचे का आणलेलं आहे. स्पेशल असं चिकन आणलेलं आहे. गावठी कोंबडी आहे. हे बघा, तुम्हाला ओतून दाखवते. गावठी कोंबडीला कसं जरा कडक असते ना ती. हे बघा, आपण ना आज रेसिपी करणार आहोत, गावठी चिकनची रेसिपी करणार आहे. तर जरूर बघा व्हिडिओ सर्वांनी, आणि व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. इथे बघा वाटण मी काढलेलं आहे. कांदा, खोबरं, खडे मसाले, हिरवी मिरची, आपलं खसखस पण आहे, आणि आलं, हे बघा लसूण आहे, आलं, कोथिंबीर, सगळं असं ना भाजून घेतलेलं आहे. आपल्याला आता हे थंड झाल्यावर वाटायचं आहे. वाटण मी कसं तयार केलेलं आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला देते, तुम्ही नक्की जाऊन बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पहिले आपण आहे ना चिकन चांगलं स्वच्छ धुवून फोडणीला घालायचं आहे. तर फोडणीसाठी बघा, इथे कांदा घेतलेला आहे एक मोठा, इथे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, आणि इथे लिंबू हे कशासाठी घेतलेलं आहे, हे लिंबू आपल्याला नंतर लावायचं आहे. तर आता सर्वात पहिले आपण चिकन धुवून घेऊयात. आपण इथे ना थोडंसं असं लिंबू ना, अर्धे लिंबू चिकनला लावून घेऊया. असं चांगला, म्हणजे त्याला जो वास असतो ना उग्र, तो लिंबूमुळे निघून जातो, म्हणून कधी पण थोडं लिंबू लावावं. काल मी वडे बनवले होते, त्याचं तेल हे उरलेलं आहे, म्हटलं आपण चिकनसाठीच वापरूया. इथे तेल तुम्ही 2 चमचे घेऊ शकता. तर चिकनला फोडणी द्यायची आहे ना आपल्याला. आता जरा थोडी वाफ काढून घेऊया चिकनला, त्यासाठी इथे तेजपत्ता घेतलेला आहे, 1 हिरवी वेलची, थोडासा दालचिनीचा तुकडा, थोडंसं स्टारफूल, 4-5 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, 1 मोठी वेलची, आणि थोडं शहाजिरं. लवंग उडते त्यामुळे थोडं लांब व्हायचं. लगेच त्यामध्ये आपण कांदा घालूया. आपल्याला कांदा आहे ना चांगला करपवायचा नाही आहे, चांगला असा साधा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. इथे मी टोमॅटो आता इथे घालून घेते. टोमॅटो, कांदा चांगला असा तेलामध्ये परतून घ्यायचा. थोडी हळद घालूया आपण. आता आपण यामध्ये चिकन घालूया. चिकन कसं, मी 1 चमचा मीठ घालते. मीठ घातल्यानंतर चिकन असं चांगलं परतून घ्यायचं. ही गावठी कोंबडी आहे, गावठी कोंबडीला मांस जास्त नसतं, आणि चिकन नसतं ना ते जास्त शिजवायचं नाही. इथे ताट ठेवलेलं आहे टोपावरती, आणि त्यावरती आपण ना ताटात पाणी ठेवूया, आणि चिकनच्या अंगाला जे पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला चिकन शिजून घ्यायचं. गरम पाणी आहे ना ह्यामध्येच टाकूया आपण. चिकन आपल्याला जास्त नाही शिजून घ्यायचं. हे बघा, इथे आपलं वाटण पण तयार आहे. इथे बघा कणिक पण आपली मळून झालेली आहे. मी मोठा टोप घेतलेला आहे, टोप चांगला तापलेला आहे. आता आपण त्यामध्ये तेल घालूया. तुमच्या ना आवडीनुसार घ्या तुम्ही तेल. आपण ना त्यामध्ये लसूण घालूया. लसणाची फोडणी, इथे मी कांदा वापरलेला नाही आहे, लसूण वापरलेला आहे. अशी लसणाची फोडणी दिली ना का छान लागतं चिकन. लसणाची फोडणी जरूर द्या. इथे आपण आता वाटलेलं वाटण घेऊया. तर इथे मी जास्त वाटण नाही घेणार आहे, अर्धच वाटण घेणार आहे. बघा, इथे मी 2 चमचे वाटण घेतलेलं आहे. तेलामध्ये असं चांगलं वाटण परतून घ्यायचं, म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत. तसं आपण तर वाटण भाजूनच घेतलेलं आहे, तरी पण आपण इथे चांगलं तेलामध्ये वाटण परतून घेऊया, म्हणजे चिकनला चव छान येते. आपला घरगुती लाल तिखट आहे, घरी बनवलेला आहे. हळद, काश्मीरी पावडर. आता तुम्ही तिखट किती खाता त्या अंदाजाने तुम्ही घ्या. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर. आता हे सर्व मसाले आपण चांगले असे परतून घेऊया, आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत मसाले आपण शिजून घेऊया. ज्या भांड्यात आपण वाटण वाटलं होतं मिक्सरच्या, त्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण ते भांडं पण स्वच्छ होतं, आणि मसाला लागलेला असतो ना तो पण वाया जात नाही. आता आपण तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजून घेऊया. हे बघा, बघू शकता आपल्या मसाल्यांनी पण चांगलं तेल असं सोडलेलं आहे. हे बघा, मसाला पण आपला चांगला इथे शिजला गेलेला आहे.
आता आपण यामध्ये चिकन आपण इथे 5 मिनिट फक्त आता चिकन शिजून घेऊया. त्याआधी त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. मीठ शिजवताना आपण घातलेलं होतं म्हणून आता जरा कमीच मीठ घालायचं. कशी वाटली गावठी चिकन करण्याची माझी पद्धत? हे बघा, चिकन तर आपलं चांगलं आता शिजलेलं आहे. फक्त आपल्याला इथे 5 मिनिट मंद आचेवर चिकन शिजून घ्यायचं आहे. आणि कशी वाटली तुम्हाला गावठी कोंबडीची रेसिपी? बघा किती छान अशी तरी आलेली आहे नाही का? बघूनच तोंडाला पाणी सुटतं ना? एक कमेंट ज़रूर करा. वाव, छान ना? आपलं गावठी चिकन तयार आहे बघा. हे बघा इथे सुंदर असं आपलं चिकन तयार झालेलं आहे गावठी कोंबडीचं. आणि बघा आज आपला मेनू काय काय आहे ते बघा. आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत जेवायला. खास त्यांच्यासाठी आज मेनू बघा काय केलेला आहे. इथे गावठी कोंबडीचं चिकन आहे, कांदा, लिंबू, पापड, कुरडई, उडदाच्या डाळीचे वडे आहेत, पोळी आहे म्हणजे चपाती आहे, भात आहे. कसं वाटलं आजचा मेनू नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.